चंद्रपुरात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण वाढत असून तस्कर आता प्रशासनाच्या कारवाईला खुलेआम आव्हान देत आहेत। थेरगाव रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार विजय पवार यांच्यावर तस्करांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। 10 जूनपासून प्रत्यक्ष उत्खनन बंद झाले आहे। वरचापासून तर खालपर्यंत सेटिंग असल्याने वाळू माफिया सैराट झाले आहे। अशातच जुनोना गावात थेरगाव येथील घाटावरून अवैध उत्खनन केलेले हायवा ट्रक बाबूपेठ जुनोना मार्गे शहरात येणार असल्याची माहिती चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी केली होती। आपल्या पथकासह त्यांनी हायवा पकडले आणि हायवा चंद्रपुरात आणत असताना अचानक त्यांच्या शासकीय गाडीपुढे एक कार पार्क करत रस्ता अडविण्यात आला। काही काळाच्या आत माफियांनी हायवा ट्रक नजरेसमोरून पळवून नेले। नंतर कार चालक देखील फरार झाला। तहसीलदार पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अंकुश वर्मा सोनू सिंग या वाळू व्यावसायिक आणि कार चालक रहमान खान यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून शहर पोलीस या घटनेचा तपास करीत आहे। तहसीलदार पवार यांनी या घटनेनंतरही रात्री आणखी 2 अवैध वाळू वाहने जप्त करत धडक कारवाई केली। जुनोना या गावात आम्हाला एक रेतीचा टिप्पर आढळलेला आहे। त्याच्याकडे कोणतीही रॉयल्टी नव्हती। तो जो वाहन चालक होता रहमान आतिकुर खान त्याच्याकडे कोणतीही वाहतूक पास परवाना नसल्यामुळे आम्ही ते गाडीचा जप्तीनामा केला आणि तहसील ऑफिस कार्यालय चंद्रपूर येथे सदर गाडी आणत होतो। त्या दरम्यान बल्लारशाह मार्गावर बल्लारशाह चंद्रपूर मार्गावर त्या गाडीचा एका कारमधून एक व्यक्ती आला आणि आमच्या गाडीला शासकीय गाडीला त्याची गाडी आडवी लावून आम्हाला ओव्हरटेक करून दिलं नाही आणि ती जी गाडी आहे आम्ही जो भरलेला रेतीचा टिप्पर आहे तो त्यांनी पळून लावलेला आहे। त्याच्यामुळे आपण जो रेती चालक आहे आणि त्याचा मालक आणि जो कारमधून आलेला व्यक्ती आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील कारवाई पोलीस विभागामार्फत सुरू आहे। त्यानंतर आपण 3 वाजता देखील 3:30 वाजता रात्री 2 अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या आहेत। त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची कार्यवाही सुरू आहे। यानंतर देखील ही कार्यवाही अशीच कंटिन्यू सुरू राहणार आहे।